मध्यरात्रीची वेळ संपूर्ण वाशिम शहर शांत झोपलेलं होतं, पण याच शांततेच्या पोटात एक भयानक वादळ होतं। याची कोणालाही कल्पना नव्हती। लोकशाहीच्या ज्या उत्सवाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत, त्या मतदानाच्या अवघ्या काही तास आधीच शहरात असं काही घडलं ज्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे। लाखाळा परिसरातल्या त्या काळोख्या रात्री नक्की काय घडलं? का एका उमेदवाराला पोलीस स्टेशन का गाठावं लागलं? हे प्रकरण नेमकं काय आहे हेच जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा। वाशिम नगरपालिकेच्या निवडणुकीचं रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच लाखाळा परिसरात मध्यरात्री 1:30 वाजता काळाचा थरार घडला। निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर कार्यकर्ते थकले असताना अचानक दोन गट एकमेकांसमोर आले। एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखडे होते, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार गड्डू उर्फ प्रवीण इढोळे होते। रात्रीच्या त्या शांततेत अचानक ओरडण्याचे, शिवीगाळ करण्याचा आवाज येऊ लागला आणि पाहता पाहता या वादाचं रूपांतर एका मोठ्या राड्यात झालं। ही घटना केवळ वादापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिथे जे घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील। मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एकमेकांच्या समोर आल्यानंतर दोन गटात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, पण सतीश वानखडे यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट प्रवीण इढोळे यांच्यावर हल्ला चढवला। हा हल्ला इतका भीषण होता की प्रवीण इढोळे यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही। भर रस्त्यात एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराला बेदम मारहाण केल्याची ही वाशिम मधील पहिलीच मोठी घटना असावी। मारहाणीचा हा प्रकार सुरू असताना तिथे उपस्थित असलेले लोकही सुन्न झाले होते। कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली आणि लाखाळा परिसर रण मैदान बनलं। या मारहाणी दरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केवळ मारहाण करून सतीश वानखडे थांबले नाही, तर प्रत्यक्षदर्शींनी आणि तक्रारीत नमूद केल्यानुसार वानखडे यांनी प्रवीण इढोळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली। तुला जिवंत सोडणार नाही अशा शब्दात तिथे गर्जना करण्यात आली। मतदानाच्या आधी उमेदवाराला अशा प्रकारे संपवण्याची भाषा वापरली गेल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। या धमकीनंतर इढोळे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, तर दुसरीकडे संतापाची लाट उसळली। एका जबाबदार पक्षाच्या उमेदवाराकडून असं वर्तवण अपेक्षित नसल्याची भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होते। घटनेचं गांभीर्य ओळखून प्रवीण इढोळे यांनी रात्रीच वाशिम शहर पोलीस स्टेशन गाठलं। इढोळे जेव्हा पोलिसांसमोर उभे राहिले होते, तेव्हा पोलिसांनाही या घटनेचं गांभीर्य लक्षात आलं। त्यांनी तातडीने आपली तक्रार नोंदवून घेतली। या तक्रारीत सतीश वानखडे यांनी कशा प्रकारे हल्ला केला, कशी शिवीगाळ केली आणि कशी धमकी दिली याचा सविस्तर पाढा वाचला गेला। पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सतीश वानखडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। मात्र गुन्हा दाखल झाल्याची खबर मिळताच सतीश वानखडे तिथून पसार झाले। सध्या वाशिम शहरात या घटनेने तीव्र पडसाद उमटत आहे। लाखाळा परिसरात जिथे ही घटना घडली तिथे सध्या पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला। कोणत्याही क्षणी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून राज्य राखीव दलाची मदत घेतली जाण्याची शक्यता। जो उमेदवार लोकांचं नेतृत्व करायला निघाला आहे, तो जर हातामध्ये कायदा घेणार असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल आता वाशिमकर विचारतात। या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचं सावट पसार झालेल्या सतीश वानखडे यांचा शोध पोलिसांकडून विविध पथकाद्वारे करण्यात येतोय। पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंग ठाकूर यांनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि त्यांनी सांगितलंय की कायदा हा सर्वांसाठी समान आहे। निवडणूक काळात शहरातील शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही। पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत, पण मुख्य आरोपी अजूनही फरार असल्याचं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही काही जण प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। लवकरच अटक न झाल्यास ठाकरे गट आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता। ठाकरे गटानं या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध केला। हा हल्ला केवळ प्रवीण इढोळे यांच्यावर झालेला नाही, तर हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी दिली। भाजपनं गुंडगिरीच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोपही त्यांनी केला। या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन बाहेर जमा झाले होते। आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला। त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात आता राजकीय संघर्षासोबतच वैयक्तिक संघर्षाची ठिणगी पडली।
दुसरीकडे वाशिमच्या सामान्य जनतेमध्ये या घटनेने चिंतेचं वातावरण पसरलं। लोकशाहीत मतदानाला खूप महत्त्व असतं, पण मतदानापूर्वीच जर उमेदवाराच्या जीविताला धोका निर्माण होत असेल तर मतदारांनी कोणाच्या विश्वासावर बाहेर पडावं असा प्रश्न उपस्थित होतोय। या भागातील रहिवासी सांगतात की त्यांनी यापूर्वी अशी गुंडगिरी कधीच पाहिली नव्हती। निवडणुका येतात आणि जातात, पण अशा पद्धतीने जीवे मारण्याच्या धमक्या देणं ही वाशिमच्या संस्कृतीला धरून नाहीये। या घटनेचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मंडळी, पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंग ठाकूर यांनी मतदारांना आवाहन केलंय की त्यांनी कोणत्याही दहशतीला बळी पडू नये। कोणी कितीही धमकावलं तरी घाबरू नका, पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असा विश्वास त्यांनी दिला। जर कोणी पैशाचा आमिष दाखवत असेल किंवा भीती दाखवत असेल तर त्वरित नियंत्रण कक्षाला फोन करा असंही त्यांनी म्हटलं। राजकीय विश्लेषकांच्या मते या घटनेमुळे भाजपची प्रतिमा डागाळण्याची शक्यता। सतीश वानखडे हे भाजपचा उमेदवार असल्यानं पक्षाला आता उत्तर देणं कठीण जाते। सत्तेच्या धुंदीत कार्यकर्ते आणि उमेदवार अशा थराला जात असतील तर त्याचा फटका पक्षाला मतदानाच्या दिवशी बसू शकतो। वाशिममध्ये सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता निवडणूक आयोगही या घटनेवर नजर ठेवणे। एखाद्या उमेदवारावर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची उमेदवारी रद्द होणार का, की पोलीस त्याला मतदानापूर्वी जेरबंद करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। वाशिमचा हा राडा सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला। लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात। काहींनी भाजपच्या उमेदवाराच्या कृत्याचा निषेध केला तर काही लोक याला निवडणुकीचा स्टंट म्हणतात। मात्र पोलिसात दाखल झालेला FIR आणि आरोपींचे पसार होणं या गोष्टी बरंच काही सांगून जातात। तुम्हाला काय वाटतं, निवडणुकीत होणारी ही गुंडगिरी लोकशाहीसाठी किती घातक आहे? अशा उमेदवारांना काय धडा शिकवायला हवा? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।